तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार पेलना। एक एक रखुमाई ई भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी। रखुमाई 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 रखुमाई। तुम्हाला वाटत असेल मी गाणं का बोलते, आणि कारण मला सुद्धा पांडुरंगाची ओढ लागलेली आहे। आणि आता आषाढी एकादशी लवकरच येणार आहे आणि सगळ्यांना आषाढी एकादशीचे वेध लागलेच असतील। तर आपण आषाढी एकादशी म्हटली तर प्रत्येकाचे हे उपवास आलेच, आणि प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार उपवासाचे पदार्थ हे बनवत असतात। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उपवासाची कढी। चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। ही दोन आपण मध्यम आकाराची बटाटे घेतली, ती मी उकडवून घेतलेली आहे। आता ती आपण सोलून घेणार आहोत आणि स्मॅश करणार आहोत। तसे स्मॅश करून घेणार आहोत। अशा प्रकारे हे स्मॅश करायचे आणि छान अशा हातानेच आपण मळून घेणार आहोत। आपले बटाटे छान असं स्मॅश करून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण आरारोट पावडर घालणार आहोत आणि छान असं मळून घेणार आहोत। त्यामध्ये घालून घ्यायचे, थोडी थोडीच घालून घ्यायचे आणि पीठ मळून घ्यायचे। जशी लागेल तसंच आपण ती आरारोट पावडर घालून घेणार आहोत। अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचं। पीठ छान असं आपलं मळलं गेलेलं आहे। आता त्यामध्ये आपण चवीसाठी हे उपवासाचं मीठ आहे ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं परत एकदा मळून घेणार आहोत, जेणेकरून आपले जे बटाटा आहे त्याचे तुकडे राहू नये यासाठी छान असं ते स्मूथ मळून घ्यायचं। आपलं पीठ छान असं मळलेलं आहे, मस्त असा गोळा तयार झालेला आहे। तोपर्यंत आपण 10 मिनिटं ते साईडला ठेवून देणार आहोत आणि जे आपल्या कचोरीचं सारण असतं ते आपण बनवून घेणार आहोत। छान असं बाउल घेतले मी, त्यामध्ये एक वाटी खरडवलेलं खोबरं आहे ते मी घालून घेते। तर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत। हे घेतले बदाम आणि काजू, त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये मी मनुके घालते, मनुके सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता। त्यानंतर मी कापलेली बारीक मिरची आहे, हिरवी मिरची आहे, तुम्ही त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता। त्यामध्ये मी मिरची घालून घेते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त। त्यानंतर 1 चमचा मी बडीशेप घालून घेते। त्यानंतर मी हे बटाटा आहे जे स्मॅश केलं होतं त्यामधलंच थोडंफार मी काढून ठेवलं होतं, जेणेकरून जे आपले कचोरीचं सारण आहे त्यामध्ये आपल्याला हे बाइंडिंगसाठी लागणार आहे। नंतर चमचाभर आपण साखर घालून घेणार आहोत। त्यानंतर मी 1 ते 2 चमचे लिंबाचा रस घालून घेते। तर अगदी थोडंसं असं चवीपुरतं मीठ। सारण असं आपण हातानेच एकदम असं आपण असं मिक्स करून घ्यायचंय। छान असा गोळा तयार झाला पाहिजे, अशा प्रकारे आपण ते मळून घ्यायचंय। प्रकारे हे आपलं सारण छान असं मिक्स झालेलं आहे। अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला पाहिजे। जर कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये बटाटा वाढवू शकता। अशा प्रकारे हे छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे, बघू शकता असा गोळा तयार झालेला पाहिजे। प्रकारे आपण हे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे छोटे छोटे
हळूहळू आतमध्ये भरत न्यायचंय. अगदी हलक्या हाताने आपण हा प्रेस करणार आहोत आणि साइडून कव्हर करणार आहोत आणि छान असा गोळा आपण तयार करून घेणार आहोत. छान अशी आपली कचोरी तयार झालेली आहे, बघू शकता. अशा प्रकारे हे आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता त्यानंतर आपण जी आरोरो पावडर आहे त्यामध्ये हे थोडे घोलवून घेणार आहोत. मी आरोरो पावडर घेते, म्हणजे 2 ते 3 चमच तुम्ही घेऊ शकता. आता त्यामध्ये ज्या आपल्या कचोऱ्या आहेत त्या आपण अशा थोड्याफार अशा घोलवून घ्यायचे, जेणेकरून आपली कचोरी आहे ती छान अशी बाइंडिंग येईल आणि कुरकुरीत होईल. यासाठी आरोरो पावडर आपण घेतली आहे. अशा प्रकारे आपण थोडं एक्स्ट्राचं पीठ आहे ते खाली पडेल. मी आपल्या कचोऱ्या मस्त अशा आरोरो पावडर मध्ये घोलवून घेतलेल्या आहेत. आता आपण या मस्त अशा फ्राय करून घेणार आहोत, शाळो फ्राय करून घेणार आहोत. कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण ज्या आपल्या कचोऱ्या आहेत ते सोडून देणार आहोत. अतिशय मंद गॅसवर आपण ह्या आपल्या कचोऱ्या भाजून घेणार आहोत. बघू शकता किती छान असा गोल्डन कलर यायला लागलेला आहे. आपल्या छान अशा कचोऱ्या मस्त गोल्डन कलर आलेला आहे. छान अशा खरपूस भाजलेल्या आहेत. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. छान अशा आपल्या उपवासाच्या कचोरी तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.